प्रशांत बगारे पाटील यांच्या चेअर काढा ना बाजूला. प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे. उद्घाटक तुमच्या आमच्या सर्वांचे मस्के गुरुजी आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने आता होत आहे. मित्रांनो, परंतु तुमची सेवा करण्यासाठी, ते करून दाखवण्यासाठी एक नवीन ध्येय घेऊन आपल्या समोर मेणबत्ती गावामध्ये आदर्श गाव तर केलंच, पण गाव पाण्यासारखं. मित्रांनो, महानगरपालिका तुम्हाला पैसा देते, महानगरपालिका तुम्हाला निधी देते. प्रशांत बगारे पाटील तुम आगे समोर मत घालून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब यानंतर मस्के काका मी मस्के काका विनंती करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी पुढे विनंती करतो. तशी या ठिकाणी ही मेणबत्ती थोडं मागे या. पंढरीनाथ भगवान की जय. सर पॅकेज आहे. दीप प्रयोजन करणं म्हणजे गणपती बाप्पा घेऊन या ना. दीप प्रयोजन करणं भगवंताची सुद्धा कृपा या ठिकाणी झालेली. कारण मेणबत्ती, आणि म्हणून आपण या ठिकाणी आज दीप प्रज्वलन करून मेणबत्तीला साक्ष ठेवून पात भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, महाबली हनुमंदाया की जय, नीलकंठेश्वर भगवान की जय. या का? अरे इधर सिलोना सेंटर सॉरी. त्यानंतर गायके साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी या मेणबत्तीचा रुमाल देऊन. ओके. ओके, थोडं क्रॉस इकडे 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 बघा. हा. या ठिकाणी सर्व मान्यवर गेल्या महिन्याभरापासून सर थोडं क्रॉस. आमचे सहकारी सर बोलिए सर. बदाने सर, आपण प्रवाह क्रमांक 2 मधून उमेदवारी बीजेपी कडून आलेले आहात, तर तुमचं विजन काय आहे आणि जनतासाठी कशा प्रकारे तुम्ही समस्या सोडवणार आहात? मी आज या मायबाप जनतेचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या एका आरोडीला हे सर्वांनी एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि त्यांचा मनापासून मी ऋण व्यक्त करतो. तसेच मी मागील 15 वर्षापासून ह्या नगराचा सेवक होतो. या मायबाप जनतेचा सेवक म्हणून मी भारतीय जनता पार्टी याचा एक योद्धा म्हणून मी काम केलेलं आहे. तरी काही कारणास्तव माझ्या प्रभागातील माझं तिकीट काटण्यात आलं
तरी सुद्धा मी या अन्यायाच्या विरोधात मागील 5 दिवसापासनं प्रभाग नव्हे, छत्रपती संभाजीनगर नव्हे तर अवघा महाराष्ट्र पेटून उठला. त्यावेळेस जवळजवळ 10,000च्या पुढं लोक माझ्या घरी येऊन मला भेटले, माझी अवस्था पाहिली आणि मला त्यांनी धीर दिला. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की आता आपल्याला, तुम्ही सेवक आहात तर मायबाप जनता हाच माझा पक्ष, ह्या निमित्ताने मी आता मायबाप जनतेसमोर उभा राहिलेलो आहे. ही त्यांची इच्छा होती, जनतेची इच्छा होती. मी तर खूप खचून गेलो होतो ज्यावेळेस माझ्यावरती 31 तारखेला प्रसंग जो ओढवला, 30 तारखेला आणि 31 तारखेला जो सर्व घटनाक्रम झाला, त्यानंतर मला एक लक्षात आलं की अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला उठाव करावा लागेल आणि जनतेनं मला ते उठाव करण्यासाठी भाग पाडलं. आणि त्यानंतर मी आता जनतेसमोर मेणबत्ती ही निशाणी घेऊन प्रभाग क्रमांक 2 मधून ओबीसी गटातनं 5 नंबर बटन क्रमांक 5 या निमित्त मी मायबाप जनता हाच माझा पक्ष हे घेऊन मी आता त्यांच्यासाठी मी लढायची तयारी केलेली आहे. आपण अनेक वर्षापासून पक्षासाठी लढले आणि सामाजिक नागरिकांसाठी आपण स्वतः त्यांचे काम केलेलं आहे, पण पक्षाने असं काय केलं? आता सर्व जनतेला तर माहीतच आहे की कोविड काळ असू द्या या त्याच्या पलीकडचा काळ असू द्या की नंतरचा काळ असू द्या, माझी सेवा पूर्ण जनतेला माहिती आहे, माझ्या पक्षाला माहिती आहे आणि माझ्या नेत्यांना सुद्धा माहिती होती. पण काही कारणास्तव म्हणजे एक आता त्याला एक जातीवाचक विषय झालेला आहे आणि माझा जो सर्वे होता, हा सर्वे माझ्या पक्षाने जो केला होता वरिष्ठांनी, त्याच्यात मला जवळजवळ 70% मला दिले होते आणि माझे जे तिकीट ज्यांना कापून दिले त्यांना फक्त 3% आणि 6% असे त्यांना सर्वेमध्ये मार्क आहेत. तरी सुद्धा माझ्यावरती तो अन्याय झालेला आहे, सर्व जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी जनतेनेच मला हे पाऊल उचलायला मजबूर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी जनतेची सेवा करण्यासाठी आता मी उभा राहिलेलो आहे. निवडणुकीला सामोरे जातोय. मायबाप जनता काय करते तिच्या हातात आहे, ती जे करण ते योग्यच करण. ईश्वराचरणी आणि मायबाप जनता चरणी हीच प्रार्थना आहे. भारतीय जनता पार्टीद्वारे लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आली होती आणि आता या महिन्यात महिलांना सुद्धा अकाउंटला एक हप्ता पडलेला आहे, तर त्याविषयी आपण काय सांगणार लाडक्या बहिणींना? तसं पाहायला गेले तर लाडकी बहीण योजना ही खूप छान होती आणि छान आहेच. ती सर्वांना सरसगट देत होते आणि माझी तरी इच्छा आहे की ती सर्वांना सरसगटच द्यावी. आणि आता जसा इलेक्शनच्या तोंडावरती किंवा याच्या अगोदरही ते अशाच पद्धतीनं हप्ते पडत होते, ते देवाभाऊ जोपर्यंत आहेत तोपर्यंत मला विश्वास आहे की हे असेच लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहेत प्रत्येक महिन्याला ते देतील अशी मला अपेक्षा आहे. असं काय झालं की 70% सर्व्हेमध्ये तुम्ही आघाडीवर होतात, मग नंतर एखाद्या मंत्र्याने त्याच्या नातेवाईकांना तिकीट दिलं की कोणत्या जवळच्या फेवरमधल्या कार्यकर्त्याला दिलं? तुम्ही काय सांगणार आहे तुमचं तिकीट कापल्याबद्दल? आता वरून तर माझं नाव फायनल झालेलं होतं. वरून जो सर्वे 3 वेळेस बावनकुळे साहेबांनी जो सर्वे केला त्याच्यात माझं नाव स्पष्ट आहे आणि त्याच्याचमुळे मी जिल्हा अध्यक्षांना आणि मंत्री साहेबांना विनंती केली होती की तुम्ही जर का सर्वे पाहून तिकीट जर फायनल केले असतील तर मग तुम्ही सर्वे आणावं मीडिया समोर त्याच वेळेस. पण त्यांनी आणला नाही आणि त्याच्याचमुळं माझा एवढा जन आक्रोश झाला. हा आक्रोश माझा नाही तर हा जनतेचा आक्रोश होता. संपूर्ण महाराष्ट्रानं तो आक्रोश पाहिला आणि त्याच्यामुळे आज मी हे पाऊल उचललेलं आहे. मग असं कुठंतरी वाटत नाही का तुम्हाला एखाद्या मंत्र्याच्या निकटवर्ती म्हणा किंवा एखाद्या आमदाराच्या जवळचं नातेवाईक म्हणा किंवा त्याचा पीए म्हणा, असं वाटतं तुम्हाला त्याला दिलं तुमचा तो? हो, ऑफकोर्स की आता अतुलजी सावे जे मंत्री आहेत त्यांच्या पीएला तिकीट देण्यात आलं, जबकि ते पदाधिकारी नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांचं वार्डात प्रभागात काम नाहीये. त्यांच्या मिसेसला ते तिकीट देण्यात आलं हे सारी जनतेला माहिती आहे. तसेच डॉक्टर भागवत कराड खासदार साहेब यांनी सुद्धा त्यांच्या पाहुण्यांना ते तिकीट देण्यात आलं. त्यांचंही सुद्धा खाली जनतेला विचारा काही काम आहे का? कुठल्याही प्रकारचं त्यांचं काम नाही. काम नसल्यामुळेच त्यांना फक्त 6% पडलेले आहेत आणि मला 70% मिळालेले आहेत.
त्याच्याचमुळं जनतेची सेवासाठी जनतेनं मला उभं केलेलं आहे आणि ते मला लढायला मजबूर केलेलं आहे. अजित पवार गटाकडून आपला पाठिंबा भेटलेला आहे असं नाही, असं काही विषय नाही आहे. फक्त माझी अवस्था पाहून मला सर्व पक्षीय की मला उद्धव सेना असू द्या या शिंदे सेना असू द्या या अजित पवार गटाचे जे माझे मित्र जे आहेत अभिजित नेते भैया मंडळ देशमुख आपला स्वतः भेटायला आले होते. हो ते आले होते आणि सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व मला भेटायला आले होते आणि ते मला भेटायला आल्यामुळे मला फक्त जनता पेटून उठली आणि माझे भाजपचे सुद्धा लोक मला भेटायला आले. पक्षाकडून आपली काय नाराजी? नाही, माझी पक्षावरती किंवा वरती पक्षश्रेष्ठीवरती कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे. फक्त माझ्याशी जे घडलं खालच्या ज्या नेत्यांनी जे घडवलं इथल्या लोकलच्या नेत्यांनी त्याच्यावर मी नक्कीच नाराज आहे. मी नाही नाराज, माझी जनता नाराज आहे. काय उपक्रम राबवणार त्यांची थोडक्यात माहिती द्या. जनतेच्या मूलभूत सुविधा आणि महिला सुरक्षा आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी सदैव तत्पर राहील आणि 100% त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.